वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील अत्यंत निकृष्ट आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप करत प्रशासनाला तातडीने कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। पुलगाव ग्रामीण रुग्णालयास गेल्या अनेक वर्षापासून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी प्रलंबित आहे। मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे। दरम्यान वाढत्या हृदयविकाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात आवश्यक जीवनरक्षक औषधांची कमतरता असल्याचे समोर आले आहे। ॲस्पिरिन, क्लोपिडोग्रेल, नायट्रोग्लिसरीन, स्ट्रेप्टोकिनेज इंजेक्शन्स यासारखी अत्यावश्यक औषधे उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच सर्पदंशावरील अँटीस्नेक वेनॉम म्हणजेच ACV इंजेक्शनही उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। अपुऱ्या सुविधांमुळे पुलगाव आणि परिसरातील नागरिकांना वर्धा येथील खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे। ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले। या आंदोलनात वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे, पुलगाव शहर प्रमुख राकेश कचवा, विधानसभा प्रमुख नरेश ठाकूर, शहर संघटक प्रकाश मेटे, हनुमंत बोंद्रे, युवसेना तालुका अधिकारी रोहित निगम यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते।